शौचालय बांधण्यासाठी सरकार देत आहे 12,000 रुपये. हे अनुदान कसे मिळवायचे चला पाहूया. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत पात्र कुटुंबांना हे अनुदान दिलं जातं. पण मग प्रश्न येतो की हे पैसे मिळवण्यासाठी अर्ज करायचा तरी कसा. चला प्रक्रिया समजून घेऊया. तर ही योजना आहे तरी काय. ही खास ग्रामीण भागातील स्वच्छतेसाठी आहे. याचा मुख्य उद्देश आहे ज्यांच्याकडे शौचालय नाही त्यांना थेट आर्थिक मदत करणं. बरं, अर्ज करण्याआधी काही गोष्टी तयार ठेवाव्या लागतील. त्या काय आहेत पाहूया. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अर्जदार ग्रामीण आणि BPL कुटुंबातील असावा आणि घरात शौचालय नसावं. आता कागदपत्रांबद्दल बोलूया. आधार कार्ड, बँक पासबुकची कॉपी आणि फोटो तयार ठेवा. चला तर मग आता मुख्य मुद्द्याकडे वळूया. ऑनलाईन अर्ज कसा करायचा. सर्वात आधी स्वच्छ भारत मिशनच्या अधिकृत वेबसाईटवर जायचे. इथे सिटीजन कॉर्नर मध्ये जाऊन मोबाईल नंबर आणि इतर माहिती भरून नोंदणी करा. लॉग इन झाल्यावर न्यू ॲप्लिकेशनवर क्लिक करा आणि तुमचा जिल्हा, तालुका, गाव निवडा. आणि हो, बँकेचा IFSC कोड आणि खाते क्रमांक अगदी काळजीपूर्वक भरा. शेवटी आवश्यक कागदपत्र अपलोड करून अर्ज सबमिट करायचा आहे. बस इतकंच. अर्ज सबमिट झाल्यावर एक ॲप्लिकेशन ID मिळेल. तो सांभाळून ठेवा कारण तो महत्त्वाचा आहे. ठीक आहे, अर्ज तर केला, पण आता पुढे काय. स्टेटस कसं चेक करायचं. त्याच वेबसाईटवर जाऊन व्ह्यू ॲप्लिकेशन स्टेटस वर क्लिक करून स्टेटस तपासता येतं. एकदा अर्ज मंजूर झाला की 12,000 रुपये थेट बँक खात्यात जमा होतात. या सगळ्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही प्रक्रिया अतिशय सोपी आहे. म्हणजेच सरकारी अनुदानाच्या मदतीने आता प्रत्येक घरात शौचालय असू शकतं. ही माहिती इतरांपर्यंत पोहोचवली तर अनेक गरजू कुटुंबांना याचा फायदा होऊ शकतो.